अंबानी साहेब कॉल करणार आहे. अंबानी साहेब कॉल करणार आहे, म्हणणार आहे की बाबा 1000 करोडची डील साईन करायची तुझ्यासोबत. पाठीमागे GR निघालाय गव्हर्नमेंटचा की जो व्यक्ती 3 तास इंस्टाग्रामची रील बघेल त्याला MPSC मध्ये 10 मार्क एक्स्ट्रा. सोशल मीडियाचे फक्त 3 मला फायदे सांगा, मी तुम्हाला पाहिजे ते बक्षीस आता देतो. कोण सांगेल? खूप वेळा प्रिलियम्स दिली, प्रिलियम्सला मार्क्स मिळत नाही, थोडक्यामध्ये प्रिलियम जाते. पण मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपण काय करतो, प्रिलियम दिली किंवा एखादी एक्झाम दिली तो पेपर ठेवून देतो. तुम्ही काय केलं पाहिजे की माझी कुठली गोष्ट चुकती आहे, कारण सपोज आयोगाला किंवा एक्झामला जो क्रायटेरिया हवा आहे, जी गोष्ट हवी ती मी देतोय का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. समजतं का? त्यामुळं तिसरा नियम, पहिला नियम कोणता सांगितला? पहिला रूल ड्रीम, तुमचं क्लिअर कट ड्रीम असलं पाहिजे. सेकंड कन्सिस्टन्सी, सातत्य. आणि तिसरा पेशन्स, संयम. आणि मित्रांनो आयुष्य हे एवढं सोपं नाही. बघा स्पर्धा परीक्षेमध्ये लाखो लोक फॉर्म भरतात दरवर्षी, का तुम्हीच फॉर्म भरत नाही. MPSC मध्ये जेव्हा ग्रुप बी ग्रुप सी चे फॉर्म निघतात तेव्हा जागा असतात 500 आणि फॉर्म भरणारे असतात 5 ते 6 लाख लोक. 5 ते 6 लाख लोक फॉर्म भरतात. बाकी सगळे काय झोपा काढतात का रे? लायब्ररीला बसणारी सगळी लोक झोपा काढतात का? नाही, सगळे लोक तयारी करतात. पण फरक असा आहे की प्रत्येकाच्या तयारीमध्ये फरक आहे. काय असतं, आपण आपले विद्यार्थी मित्र कुठल्याही पद्धतीनं कोणतेही पुस्तक घेतात आणि कशाही पद्धतीनं रट्टा मारण्याचा प्रयत्न करतात. पण आपण हे विसरतो की एक्झामची डिमांड काय. पहिली गोष्ट तयारी करत असताना माझ्या एक्झामची डिमांड काय. जर मी पोलीस भरतीची तयारी करतोय तर माझी लेखी परीक्षेची डिमांड काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे. जर मी सरळ सेवेची तयारी करतोय किंवा MPSC तयारी करतोय त्याची डिमांड काय आहे, ही गोष्ट पहिली सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची. आणखी एक गोष्ट रिव्हिजन. आपण काय करतो, एक पुस्तक वाचतो, पुस्तक ठेवून देतो. सपोज आपण इतिहास वाचलं, ठेवून दिलं. नंतर भूगोल घेतलं, ते ठेवून दिलं. आणि जेव्हा आपण 6-7 विषय संपवतो, पहिल्या विषयाकडे येतो, तेव्हा 2 ते 3 महिन्याचा गॅप पडलेला असतो. आणि यामुळे होतं काय की आपल्याला काहीच आठवत नाही. एक 4 रिव्हिजनचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. मी सुद्धा तो फॉलो केला होता. म्हणजे कमी वेळात जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करायची असेल किंवा यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा 4 रिव्हिजन, द रूल ऑफ 4 रिव्हिजन. आठवड्याभरामध्ये तुमच्या 4 रिव्हिजन झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर 4 रिव्हिजन कशा करायच्या? सपोज फॉर एक्झाम्पल, फक्त उदाहरण देतोय की सपोज तुम्ही इतिहास हा विषय वाचताय, आज तुम्ही 4 तास दिले त्या विषयाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे की 3 तास तो विषय व्यवस्थित रिवाइज करायचा आणि संध्याकाळी 1 तास पुन्हा तुम्ही सकाळी 3 तास जे वाचलं ते एकदा पटापट बघून घ्यायचं. समजलं का? तुम्ही सकाळी 3 तास वाचलं, जे महत्वाचं आहे त्याला हायलाइट केलं किंवा अंडरलाईन केलं, संध्याकाळी 1 तास तुम्ही पुन्हा ते रिवाइज केलं. दिवसभरात किती रिव्हिजन झाल्या तुमच्या? किती? 2 रिव्हिजन झाल्या, बरोबर? यस. आता नेक्स्ट डेला, पुढच्या दिवशी तुम्ही काय करणार, पुढचं वाचण्याच्या अगोदर तुम्ही काल 3 तासामध्ये जे वाचलं ते एकदा पुन्हा थोडक्यात रिवाइज करून घ्या. समजलं का तुम्हाला? कारण तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये नाही वाचायचं, तुम्हाला फक्त महत्वाचं हायलाइट केलेलं वाचायचं. किती रिव्हिजन झाल्या 2 दिवसामध्ये? किती? 3 रिव्हिजन. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही आठवड्याच्या 6 दिवस करायची. 6 दिवस केला, आठवड्याच्या 7व्या दिवशी म्हणजे संडेला तुम्ही नवीन काहीच नाही वाचायचं. तुम्ही आठवड्याच्या 6 दिवस जे वाचलंय ते एकदा पुन्हा रिवाइज करून घ्यायचं. म्हणजे आठवड्याभरामध्ये किती रिव्हिजन झाल्या? किती रे? 4. आता मला सांगा, जर तुम्ही एखाद्या कंटेंट वरती किंवा एखाद्या नोट्स किंवा तुमच्या टॉपिकची आठवड्याभरामध्ये 4 रिव्हिजन करताय, ते तुमचं पाठच होईल. समजतंय का रे? आपण ते नाही करत. आपण काय करतो, एकदा पुस्तक वाचलं टाकून दिलं, पुढचं पुस्तक घेतलं टाकून दिलं, असं करत जातो. त्यामुळं पुढचं पाठ मागचं सपाट होऊन जातं. पण थोडं स्लोली करा, हळू करा, परंतु ह्या 4 रिव्हिजन तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करून बघा. तुम्हाला आठवड्याभरामध्ये एक चांगला रिझल्ट मिळेल. आणि काय लागतं स्पर्धा परीक्षेला? काय तुम्हाला असं आहे का 100 पैकी 100 मार्क्स घ्यायचे आहे का सर? MPSC तुम्हाला प्रीलियम द्यायची, गट ब गट क, तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्क्सचा पेपर आहे, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स घ्यायचे का? किती घ्यायचे? हार्डली 50, 60, 65 मार्क घ्यायचे.
समजते का? आणि तुम्हाला आपण काय करतो, एका विषयासाठी 2-2, 3-3 पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतो. तसं नाही करायचं. मिनिमम रिसोर्सेस मॅक्सिमम आउटपुट हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे कमीत कमी बुक्स वापराल तेवढं तुम्हाला सक्सेस जास्त मिळेल. प्रत्येक विषयाला फक्त एकच पुस्तक आणि सपोज किती आहे 7 विषय आपल्याकडे, इतिहास, भूगोल, पॉलिटी, करंट अफेअर्स, इंग्लिश, मराठी, 6 ते 7 विषय आहे. या 7 पुस्तकं माझी पाठच झाली पाहिजे. म्हणजे तुमची कुठली तयारी पाहिजे माहिती का? मला आठवतं आमची मुख्य परीक्षेची तयारी करत असताना मी एवढी तयारी केली होती की परीक्षेच्या 8 दिवस अगोदर मराठी इंग्रजीची पुस्तकं माझ्या मित्राला दिली. त्याला सांगितलं आता काही विचार. ज्या वेळेला तुमची एवढी तयारी होईल ना की मला याचा काही विचार, त्यावेळेला तुम्हाला कोणीच अडवत नाही. मग जागा किती आहे? 100 जागा आहे, 50 जागा आहे, 2च जागा आहे, हे मॅटर नाही करत बरं का. हे जागा मॅटर नाही करत, माझी तयारी किती आहे हे मात्र मॅटर करतं. समजलं का? त्यामुळे पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की आपली तयारी ही खूप चांगल्या पद्धतीने असली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा घटक मी बोलेल. तुम्हाला काय वाटतं की आपल्याला तयारी करत असताना डिस्ट्रॅक्ट करणारी गोष्ट कुठली? कोण सांगेल? मोबाईल. अजून मोबाईल ना? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च यांचा एक सर्वे आहे. स्पर्धा परीक्षा आणि भारतीय तरुण दिवसातले ॲव्हरेज 3 तास सोशल मीडियामध्ये खर्च करतो. किती? 3 तास. इंस्टाग्राम, फेसबुक, तुमची टेलिग्राम, वेगवेगळ्या रील्स तुम्ही बघता. असं आहे ना की पाठीमागे GR निघालाय गव्हर्नमेंटचा की जो व्यक्ती 3 तास इंस्टाग्रामची रील बघेल त्याला MPSC मध्ये 10 मार्क एक्स्ट्रा. असं आहे ना? असं आहे का? नाही? मार्क वाढत नाही तुमचे? नाही वाढत. मग असं असेल की बाबा जो इंस्टाग्राम, फेसबुकची रील्स बघेल त्याच्या अकाउंटला शासन 1 लाख रुपये जमा करणार आहे सर? आहे कसं काही? नाही. असं पण नाही. बरं, मग कशासाठी? त्यातून काय फायदे तुम्हाला कोण सांगेल? मला फक्त 3 फायदे सांगा. पाहिजे ते बक्षीस मी देईल. प्रोडक्टिव्ह सोशल मीडियाचे फक्त 3 मला फायदे सांगा, मी तुम्हाला पाहिजे ते बक्षीस आता देतो. कोण सांगेल? यस, क्षणिक सुख. यस. अजून प्रोडक्टिव्ह 3 गोष्टी कोण सांगेल मला? यस, एंटरटेनमेंट. पण त्यातून आउटपुट काय आपल्याला? तुमचे मार्क्स वाढणार आहे का? पोलीस भरतीवाल्यांचे ग्राउंड टाइम कमी होणार आहे का? होणार आहे का रे? 600 किती मीटर तुम्हाला? 1600. असं आहे का 1600 मीटरचा टायमिंग 2:30 आहे तुम्हाला, बरोबर? 2:30 ना? 2:15 किती? 5:10. सॉरी 5:10. ते 800 मीटरसाठी होता. असं आहे ना की 5:10 टायमिंग आहे तुमचा. तुम्ही जास्त सोशल मीडिया वापरला की तुम्हाला 30-40 सेकंद कमी टाइम काउंट होईल तुमचा. असं आहे का? मग काहीच फायदा नाही. मग कशासाठी वापरतो आपण? मित्रांनो, आपण लक्षात घ्या की आपण सोशल मीडियामुळं आपल्या दिवसाचे 3 तास वाया जातात. किती? 3 तास. महिन्याला किती झाले रे? 3 × 30 महिन्याला किती झाले? किती तास झाले? बघू तुमचं गणित किती चांगलं आहे. दिवसाला 3 तास तुमचे वाया जात आहे. महिन्याला किती झाले? 90 तास. आणि मग 12 महिने म्हणजे 1 वर्ष. मग एका वर्षामध्ये किती झाले? 90 × 12. कोण सांगेल? 108. 90 × 12 किती तास झाले वर्षाचे? 1000. बघा, तुम्ही 1080 तास वाया घालवले सोशल मीडियामध्ये. सपोज तुम्ही दिवसभरामध्ये 10 तास अभ्यास करतात. एवढे करत नसाल तुम्ही, 5-6 तास करत असाल. पण आपण म्हणूया की तुम्ही 10 तास अभ्यास करताय. 10 तास जर अभ्यास करताय तर 1080/10 किती दिवस झाले? 1080/10 किती? 108. तुम्ही 365 दिवसापैकी 108 दिवस वाया घालवले. आणि पुन्हा आपण म्हणतो की मला 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, सक्सेस मिळत नाही. जर तुम्ही वर्षातले 365 पैकी 108 दिवस, इट इज नॉट अ जोक, खूप सारा टाइम तुम्ही वाया घालवला मित्रांनो. मला आठवतं मी मुख्य परीक्षेची तयारी पण करत असताना 3 महिने माझ्याकडे होतं. मी घरच्यांना सांगितलं होतं की कॉल करायचं नाही. सकाळी 7 वाजता लायब्ररीला जायचो. माझा फोन स्विच ऑफ करून रूम मध्ये ठेवायचा हॉस्टेलला. सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत अभ्यास करायचा. काही नाही फरक पडत आपल्यापासून कोणाचं अडतं का? अडतं का?
असं आहे का की त्या दादाला आज मोबाईल वापरणं गरजेचं आहे, अंबानी साहेब कॉल करणार आहे, अंबानी साहेब कॉल करणार आहे, म्हणणार आहे की बाबा 1000 करोडची डील साईन करायची तुझ्यासोबत. असं आहे का? काय अडत नाही आपलं, कोणाचंच काही अडत नाही आपल्या वाचून. त्यामुळं मोबाईल मी तर ठेवला होता पूर्णपणे 3 महिने माझा बेस्ट दिला आणि त्यामुळं सक्सेस मिळतं. तुम्ही सुद्धा ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा, जर आयुष्यामध्ये डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी काढायला तुम्ही शिकले तर तुम्ही मित्रांनो आयुष्याच्या खूप जवळ जातात, खूप जवळ. आणि ही जी डिस्ट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे ती आहे तुमची मोबाईल. आणि बाकी काही गोष्टी असतील त्यापासून पण तुम्ही नेहमी सावध राहायचं. आणि शेवटी एकच सांगेल की कदाचित आपल्याला काहीचं वय वाढतं, काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, समाजाची टोमणे ऐकायला मिळतात की बाबा कधी परत तयारी करतोय तू, कधी परत नोकरी कधी लागायची तुला. होतं आपल्याबरोबर? तुमच्याबरोबर होतं का? माझ्याबरोबर तर झालं होतं. मित्रांनो लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीला एकच उपाय आहे, तो म्हणजे तुमचं सक्सेस. मला आठवतं माझी तयारी करत असताना तयारी दरम्यान मला 3-4 लोक सोडले तर कोणाचीच कॉल येत नव्हती. फक्त कोण 3-4 लोक? आई वडील, बहीण आणि भाऊ, हे 4 लोक आणि एखादा मित्र. हे 5-6 लोक सोडली तर कोणाचीच फोन नव्हती. पण मला आठवतं 7 सप्टेंबर 2023ला जेव्हा आमचा PSIचा निकाल लागला, एकाच दिवशी माझ्या मोबाईलमध्ये 500 लोकांची कॉल आले होते. किती? आणि मित्रांनो समाजाची रीतच आहे, जेव्हा काही नसतं आपल्याकडं तुम्हाला कोणी काही विचारणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही सक्सेस मिळवाल तेव्हा लोक तुम्हाला खांद्यावरती घेऊन नाचतात. आणि मित्रांनो आपलं जे स्वप्न आहे तुमचं की आयोगाच्या यादीमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला बघायचं आहे, त्यासाठी फार संयम ठेवा. आणि आणखी एक गोष्ट की एक बघायला मिळते की थोड्या थोड्या कारणावरून लोक टोकाची भूमिका घेतात. स्पर्धा परीक्षा ही सर्व काही नाहीये. जरी तुम्ही 3-4 वर्ष तयारी करून जर तुम्हाला वाटतं की डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं, आत्ताच पाठीमाग स्पर्धा परीक्षेच्या 2 विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आत्महत्या केली. असं कोणीही डोक्यामध्ये काहीही आणायचं नाही, समजलं का? जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की बाबा फार डिप्रेशनमध्ये आल्यासारखं वाटतंय, पोलीस स्टेशन वर्धा शहर इथं मी आहे, कधी या बिंदास गप्पा मारू आपण. एकदा गप्पा मारली की तुमचे सगळे टेन्शन दूर होईल. काही मदत लागली तर नक्कीच सांगा. सरांनी सांगितलं इंग्लिश शिकवतो आपण. मी स्वतः टीचर आहे. पॅशन इंग्लिश स्टडी नावाचा प्लॅटफॉर्म आहे. जी व्होकॅब्युलरी आता झाली कंबाईंड ग्रुप बी परीक्षेला, साहेब 19 पैकी 19 प्रश्न माझ्या शिकवण्यामधून आले होते, व्होकॅब्युलरीमधून. ग्रामर पण शिकवतो आणि आपलं व्होकॅब संजीवनी नावाचं पुस्तक सुद्धा आहे, खूप चालतं चांगलं. यस, सगळ्यांना पुढील परीक्षेसाठी तुमच्या स्वप्नांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथं एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.